केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्याच्या तयारीसाठी आज महायुतीची समन्वय बैठक भाजप कार्यालयात पार पडली। दौऱ्यामध्ये नामदार शहा यांनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेणार आहेत। तर 20 जून रोजी पोलीस परेड ग्राउंड आणि इचलकरंजीत कृतज्ञता सभा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्र सरकारच्या वतीनं श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। याचबरोबर श्री क्षेत्र ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्येही केंद्र सरकारचं भरीव योगदान आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक आज महायुती समन्वय समितीच्या वतीनं भाजप कार्यालयात झाली। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शहा यांच्या दौऱ्याचा तपशील जाहीर केला। 19 जून रोजी नामदार शहा कोल्हापुरात मुक्कामाला येणार आहेत। त्यानंतर 20 जून रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत श्री अंबाबाई देवी दर्शन आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती घेणार आहेत। त्यानंतर 11 ते 1 या वेळेत पोलीस परेड ग्राउंड इथं कृतज्ञता सभा होणार आहे। नामदार शहा यांनी मंदिर विकास आराखड्याला दिलेल्या निधीसंबंधी त्यांचे आभार मानण्यासाठी सभा होणार आहे। त्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार सहभागी होणार आहेत, असं नामदार पाटील यांनी सांगितलं। महायुतीने मिळून अमित भाईंना विनंती केली आणि त्यांनी महायुतीलाच नाही तर ह्या जिल्ह्यातल्या नागरिकांना किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या भक्तांना एक मोठी भेट दिली असते। तर ती नागरिकांची धन्यवाद सभा आहे, पण महायुतीची तर नक्कीच आहे। त्यामुळे मागे या कार्यक्रमानंतर इचलकरंजी इथं कल्लापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय इमारतीचं उद्घाटन आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। इथंही नामदार शहा यांची जाहीर सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। यासंबंधीही नामदार शहा मनोगत व्यक्त करणार आहेत, असंही यावेळी सांगण्यात आलं। या नियोजन बैठकीत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी आणि बँकिंग क्षेत्रासमोर असणाऱ्या अडचणींवर नामदार शहा यांच्या समवेत शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणावी, अशी सूचना केली। ही सूचना मान्य करण्यात आली असून इचलकरंजी दौऱ्यात या चर्चेसाठी 20 मिनिटं वेळ देण्याचं नामदार पाटील यांनी नमूद केलं। मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर विधिमंडळात महिलांची संख्या वाढणार आहे। यातून कोल्हापूर जिल्ह्यातही विधानसभेच्या जागा वाढतील। परिणामी संगीता खाडे यांच्यासह अन्य इच्छुक महिलांची आमदार होण्याची इच्छा पूर्ण होईल, अशी टोलेबाजीही नामदार मुश्रीफ यांनी केली। तर खासदार धनंजय महाडिक यांनीही नामदार शहा यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी होण्यासाठी विविध सूचना मांडल्या। तर कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास यासह विविध विषयांवर कृती आराखडा नामदार शहा यांच्यासमोर मांडण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली। यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी नामदार शहा यांना साकडं घालूया, अशी सूचनाही नामदार आंबेडकर यांनी केली। आमदार राजेश क्षीरसागर, राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनीही शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं विविध सूचना केल्या। बैठकीला आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, समरजितसिंह घाटगे, महापौर रूपाराणी निकम, माजी खासदार संजय काका पाटील, चंद्रदीप नरके, विजय जाधव, महेश जाधव, सुजित चव्हाण, प्राध्यापक जयंत पाटील, अमरीश घाटगे, मुरलीधर जाधव, राहुल चिकोडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपमहापौर अक्षय जरग, सावकार मादनाईक, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शारंग देशमुख, सत्यजित कदम, आदिल फरास, कौसर बागवान, अनिल डाळ्या यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।